क्रिसमससाठी ऑफिसेसला आणि स्कूल्सला सुट्ट्या असल्याने आम्ही निघालो फिरण्यासाठी. तर सकाळी 6 वाजता आम्ही निघालो गुजरातला जाण्यासाठी. रस्त्यात थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही आलो आहोत मध्य रस्त्यापर्यंत आणि आता जाणार आहोत जेवणासाठी. एका ठिकाणी गाडी थांबवली आणि तिथले सिक्युरिटी अंकल खूप काही बोलण्याचा ट्राय करत होते, पण त्यातला एकही शब्द आम्हाला समजला नाही. पण त्यांचा मान ठेवून आम्ही जरा हो हो करण्याचं काम केलं. તમને એક મોટની ખબર પડે શેવડા મે છૂટિયા હાલ ચાલ બીજા થોડી એ વિચાર કરતો આવડતે ન ગાડી આ ભાઈ તો બેઠો આ તો આટો મે એ બેઠો હું ગયો गाव. आणि यावेळी आम्ही 2 फॅमिलीज फिरायला निघालो होतो. तर यांची मित्राची फॅमिली आणि आमची फॅमिली. तर सोनालीसोबतही माझा छान वेळ गेला आणि मुलांचं तर काही विचारायचंच काम नाही. त्यामुळे पिहूचं आणि सहस्याचं खूप छान जमतं. त्यामुळे या ट्रिपमध्ये त्यांनी अजिबात आम्हाला त्रास दिला नाही. त्यांचं छान खेळत होते. आता मस्त जेवणं झाली आणि आम्ही आता पुढे जाण्यासाठी निघालो. आता रस्त्यात फक्त 1-2 ठिकाणी आम्ही चहा वगैरे पिण्यासाठी थांबलो आणि आम्ही डायरेक्ट आमच्या स्पॉटला 8 वाजेपर्यंत जवळपास पोहोचलो. तर आम्ही इथे हॉटेलचे रेट्स आता सध्या क्रिसमसमुळे खूप जास्त हाय होते, डबलचे रेट्स होते, म्हणून आम्ही बुक केलं होतं होमस्टे. आणि नॉर्मल डेजला हॉटेलचे जे रेट्स असतात त्या रेटमध्ये आम्हाला हे मिळालेलं होतं. आणि यात 2 बेडरूम्स होते आणि एक लिव्हिंग रूम होता जो की आम्हाला एक्स्ट्रा मिळालेला होता. आणि त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मस्त स्पेस होता. आणि कुठल्याही ट्रिपला जाताना आपल्याला कोण सोबत आहे त्यापेक्षा मुलांना कोणी सोबत असेल तर असं घेतलेलं आहे, ज्याने खूप मस्त ट्रिप होते. कारण पोरं त्यांचे खेळत असताना आपल्याला टेन्शन नसतं. लगेच आम्ही निघालो डिनरला जाण्यासाठी फ्रेश होऊन आणि जवळच एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो. चल सस्या कोण मोठं आहे ग? हॉटेल वगैरे छान होतं, टेस्टही ओके होती. पण इथली एक गोष्ट खूप नोटीस करण्यासाठी होती, ती म्हणजे चपाती. तर पुरीपेक्षा थोडी मोठी चपाती होती आणि ती होती 27 रुपयाची. आता अशी रँडम प्राईस का होती कुणास ठाऊक, ते काही असो. पण इथे एक गोष्ट छान होती, आपल्याकडे जेवण झाल्यानंतर फक्त बडीशोप वगैरे असते, पण इथे मुखवासात पेन्सिल, मुलतानी माती, आवळ्याच्या म्हणजे सगळ्या व्हरायटीज, तशा आंब्याच्या देखील सगळ्या व्हरायटीज, अशा भरपूर इथे गोष्टी होत्या. आणि इथे भरपूर पिकल्स वगैरे विकायलाही होते आणि तेही तुम्ही टेस्ट करू शकत होते. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही तिथेच मस्त चक्कर मारायला गेलो. आणि आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ नाही आलाय. बरं आमच्या मॅडमला इथे आलाय माझा राग. तर आज आम्हाला फिरण्यासाठी लवकर निघायचं होतं आणि वेळ वाया जाऊ नये आणि एवढ्या लवकर हॉटेल्सही ओपन होत नाही, म्हणून इथे ऑर्डरप्रमाणे तुम्हाला जेवण नाश्ता बनवून मिळतो. त्याप्रमाणे आम्ही नाश्त्याची ऑर्डर रात्रीच दिलेली होती आणि इथे आमचा नाश्ता पोहा, नंतर थेपला, चहा वगैरे असा सगळा नाश्ता ऑर्डरप्रमाणे बनवून आलेला होता. आम्ही सगळ्यांनी मिळून छान नाश्ता केला आणि आम्ही निघालो जाण्यासाठी. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला येण्यासाठी जर तुम्ही ट्रेनने येण्याचं प्लॅन करत असाल तर इथे एकतानगरला ट्रेन येते किंवा इथून जाताना एकतानगरहूनच तुम्हाला ट्रेन घ्यायची असते. आणि नंतर इथून फक्त 5 ते 10 मिनिटाचा रस्ता आहे आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. आणि आम्ही इथे आलेलो आहोत. इथे गाडी पार्क करायची आपल्याला, तर इथे पेड पार्किंग आहे आणि इथे गाडी पार्क करून इथूनच आपल्याला तिकीट घ्यायचे असतात. तसं तुम्हाला प्रत्येक स्पॉटवर देखील तिकीट मिळतात, पण आधी इथून सुरुवातीला आपल्याला इथून एक तिकीट घ्यायचं आहे. इथे छान अशी सिटिंग अरेंजमेंटही आहे. आणि आम्ही इथे गेलो आता तिकीट विंडोमध्ये. तर शेजारीच तुम्हाला कोणकोणते तिकीट्स आहेत, म्हणजे कोणकोणत्या ठिकाणं आहेत आणि त्यांच्या तिकीट्सचे रेट्स आणि पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा मॅप हे सगळं लावलेलं आहे. तर तुम्ही तिथे बघून तिकीट बाय करू शकतात की तुम्हाला कुठे कुठे फिरायचं आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे सगळेच तिकीट अजिबात घ्यायचे नाहीत. मॅक्झिमम 3 ते 4 स्पॉट आपले फिरून होतात एका दिवसात आणि जास्त तिकीट घेऊन ठेवले ते आपले वाया जातात आणि आमचे देखील भरपूर तिकीट्स वाया गेले. इथे सायकल्स देखील अवेलेबल आहेत. त्याचे बाकी सगळे डिटेल्स मला माहिती नाही, पण तुम्ही बरेच जण मला सायकलने फिरताना दिसले.
तर तुम्ही सायकलने देखील फिरू शकता. आणि तिकीटच्या इथे 3 वर्षाच्या खालील मुलांचं तिकीट लागत नाही. तर आम्हाला फक्त पिऊचं तिकीट लागलेलं आहे, तर सहस्याचं तिकीट लागलेलं नाही. आणि तिकीट घेतल्यानंतर इथे आहेत वेटिंग रूम. तर इथेच बसेस येतात आणि सगळ्या आपल्या तिकीट घेतल्यानंतर इथल्या सगळ्या बस ह्या फ्री असतात. तर तुम्ही कुठल्याही बसमध्ये बसून कुठेही फिरू शकतात. फक्त आपल्याला एंट्रन्स इथे आपल्याकडे तिकीट चेक करून घेतात, एवढाच डिफरन्स आहे. आणि इथे भरपूर गर्दी होती आत्ता की, आणि आम्ही आता बसची वाट बघत. तर सकाळी सकाळी सगळे ॲनिमल्स उठून बाहेर आलेले असतात, त्यामुळे आम्ही जाणार होतो आता झूला आधी. स्टॅच्यू दिसतो का बघ आपल्याला स्टॅच्यू बघायला बर्ड्स गार्डन. तर आमच्या पहिल्या बसने आम्हाला स्टॅच्यूपर्यंत सोडलं आणि तिथून आम्ही दुसरी बस घेतली झूला जाण्यासाठी. आणि इथे आम्हाला झूला सोडलेला आहे त्यांनी, तर खूप छान त्यांनी बनवलेलं आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे तिकीट विंडो देखील आहे, तर तुम्ही इथे देखील तिकीट घेऊ शकतात. पण बेसिक 1-2 तिकीट जे तुम्हाला स्पॉट फिरायचेच असतील ते तुम्ही आधीच घेऊन ठेवा. आणि जो तुमच्याकडे नंतर बाकीचा वेळ असेल तर तुम्ही बाकीचे तिकीट्स बाय करा. आधीच बाय करून ठेवल्याने नंतर वेळ नसल्याने मग ते तिकीट वाया जातात. धन्यवाद. वॉक करते आंगणे All the tourists, काय दिसतं जास्त they should not be मोठी कॅट आहे ना if they observe doing such, they might have legal consequences. Thank you. तिला आहे सबक तिथे तो एक असा उलटा का झोपलाय हो? आळस खाली जाऊन झोपला रात्री. हो. तुला आवडलं का ग? छान आहे का ग? ए वा वा. थोडा शायनिंग आहे पण तू किती शायनिंग हे दोघं सोबत राहतात भांडता असंच ॲनिमल ठेवले त्यांनी. तर आम्हाला जेवढं वाटलं होतं त्यापेक्षा हे झू बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे भरपूर मोठा आहे. आणि इथे चांगलीच पायांची कसरत होते आहे, कारण आम्ही आता जेवढे इथे स्टार्टिंगला जेवढे ॲनिमल्स होते तेवढे सगळे आमचे बघून झाले आहेत. आणि आता पुढचे बघण्यासाठी जरा जास्त अंतर आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला त्यांच्याकडूनच बसेस असतात त्याच्याने आम्हाला सोडणार आहेत. तर ते प्रत्येक स्पॉटला घेऊन जातील आणि तिथे थांबवतील, तर आपल्याला पाहून नंतर परत ते सोडतील. खाली सोय ए पिऊ सस्या सगळे जण या इकडे. ए राय हा आपण सगळे ॲनिमल्स घेऊ. तर बसने आम्हाला आता सगळे ॲनिमल्स पाहिल्यानंतर बर्ड्सच्या ठिकाणी सोडलेलं आहे. आणि आता आम्हाला सगळ्या टाईपचे बर्ड्स पाहायचे आहेत. तर खूप छान आणि खूप सुंदर इथे बर्ड्स आहेत. तर चला ते पाहू आपण. छान.
हे बी महत्वाचं आहे, आपल्याला हे बी कळलं पाहिजे. पकडणार आहे तू? इकडचं तर कोरडं करून दिलं काय माहिती. त्याला सांगा ना पिसारा फुलं असं. नॉर्मली आपण कधीही पाहिलेले नसतात आणि त्यांचा आवाज ऐकलेला नसतो, त्यांचे नावं देखील आपल्याला माहिती नसतात. अशा वेगवेगळ्या प्रकाराचे खूप इथे बर्ड्स आहेत जे की पाहून खूप छान वाटतं आहे. इथे थोडा वास येतो आहे पण तेवढा आपण इग्नोर करू शकतो. आणि इथे आमचे देखील 2 गोड बर्ड्सचं फोटो सेशन चाललेलं आहे. तर सगळ्या बर्ड्समध्ये सगळ्या गॅम लाईट घेऊन जाणार आहे. एक हा बर्ड होता, तर त्याचं नाव वगैरे मला माहिती नाही, पण सगळेजण त्याचेच फोटोशूट करत होते आणि खूप सुंदर असा दिसत होता आणि सगळेजण त्यालाच पाहत होते. त्याच्यामुळे एकदम अट्रॅक्टिव्ह आणि त्याला तर खरं त्याची चालवी तशीच दिसते, एकदम स्टायलिश असा एक बर्ड होता जो खूप सुंदर होता. आणि अशा प्रकारे आमचं पक्ष्यांचं सेक्शन हे संपलेलं आहे. आणि आता पुढे जाऊन थोड्या अंतरावर लगेच आपल्याला तिथे बस मिळते आणि बसने आपल्याला दोघं साईडने ॲनिमल्स आहेत, व्हाईट डिअर, नंतर ब्लॅकबग, डिअर्स, असे बरेच ॲनिमल्स पाहत आपल्याला ते घेऊन जातात दोघं साईडने. थोडे स्लो नेतात ते बस आणि त्यानंतर आपल्याला ते सोडतात सगळ्या स्नेक्सच्या सेक्शनमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहोत सगळे स्नेक्स, लिझर्ड्स वगैरे बघायला. आणि इथे आमचे पॉयझनस, नॉन पॉयझनस असे बऱ्याच प्रकारचे स्नेक्स, कोब्रा, बिब्रा आणि लिझार्ड वगैरे सगळं पाहून झालेलं आहे. आणि आम्ही आता चाललो आहोत पुढे. तो हा नाही घेऊन येत का, काय म्हणतात त्याला? ए ते हे बघ काहीतरी नाही का ते. नाही वाटतं आणि आम्ही आता चाललो गोरीला पाहण्यासाठी. तर गोरिल्यासाठी बघा केवढा मोठा स्पेस केलाय त्याला खेळण्यासाठी. आणि इथे जरा हिप्पो आता आराम करतोय, त्यामुळे मग त्याला आम्ही काही डिस्टर्ब न करता आम्ही पुढे निघालो. आणि इथे पुढे होते मंकी वगैरे. आणि आता भरपूर वेळ झाला होता, प्राण्यांना देखील भूक लागली होती, तर इथे त्यांचे जेवण देखील चालू होते. आणि आता आम्हीही निघालो. आणि इथे कॅन्टीन टाईप एरिया देखील आहे, तर तिथे तुम्ही काही स्नॅक्स ऑर्डर करून ते खाऊ शकतात. परंतु थोडं कॉस्टली आहे, जास्त नाही, फक्त 60 रुपयाचा एक वडापाव आहे. म्हणून मग आम्ही इंडियन मेंटॅलिटीनुसार आम्ही ते स्किप केलं आणि आम्ही आईस्क्रीम खाल्ले. आणि इथे बाहेर देखील पॅकेट फूड मिळतात, तुम्ही ते देखील खाऊ शकतात. नंतर आम्ही पेट झोनला जायला निघालो, पण ते ह्यावेळी बंद होतं आणि त्यामुळे आम्ही निघालो फ्लावर गार्डनला. पण त्यामुळे आमचं पेट झोनचं तिकीट देखील वाया गेलं आणि असे आमचे 2-3 प्रकारचे तिकीट देखील वाया गेले, जे आम्ही आधीच काढून ठेवले होते. पण तुमच्याकडून जर असं तिकीट काढले गेले असतील आणि तुम्हाला ते कोणाला तरी द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता, कारण नेम वगैरे मेन्शन नसतं, फक्त टाईम असतो. तर आपल्याला 24 तासाच्या आत आपल्याला ते सगळे तिकीट्स यूज करायचे असतात, तर तुम्ही दुसरं कोणाला तरी देऊ शकतात.
आणि फायनली आम्ही आता आलेलो आहोत फ्लावर गार्डनला. इथे खूप सारी व्हरायटी होती फ्लावर्सची आणि ठिकठिकाणी मस्त छान स्टॅच्यू बनवून ठेवलेले होते. तर खूप सुंदर दिसायला होता आणि इथे तुम्हाला पूर्ण गार्डनमध्ये फ्लावर्सच फ्लावर बघायला मिळतील आणि त्यामुळे खूप सुंदर दिसायला होता. आता बरंच ऊन देखील होतं, पण सगळीकडे हिरवळ पाहिल्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. आणि हे देखील मागच्या याच्याप्रमाणे भरपूर मोठं होतं आणि त्यामुळे चालण्याचा कंटाळा येतो. आणि सगळं काय सेमच दिसतंय असं म्हणून भाऊजी आणि स्वप्नील तिथेच बसलेले आहेत आणि पण मी मात्र आता सोनाली सोबत आम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघायला जाणार आहोत कसं आहे ते. आणि खरंच तर काही एवढा काही डिफरन्स नव्हता, तर सगळीकडे सेमच दिसत होतं. पण एक असतं ना की मला पूर्ण बघायचं आहे असं, तर आता मी शेवटपर्यंत आलेली आहे. आणि आता मी आली होती एंड पॉईंटला. तर याच्या पुढे नदी होती आणि इथून नदीतून आपल्याला स्टॅच्यू देखील दिसत होता. आणि इथे लास्टला मस्त सिटिंग अरेंजमेंट केली होती आणि इथं मध्ये गार्डन आणि नंतर पुढे नदी असा मस्त व्ह्यू होता. नंतर हे देखील आले आणि इथे बऱ्याच ठिकाणी असे छान असं काहीतरी इन्फॉर्मेशन देखील होती. तर इथे बटरफ्लायची लाईफ सायकल होती पूर्ण, पण फिरायला आल्यावर आपण एवढं काही बघत नाही, वाचत वगैरे नाही, पण असो. नंतर आता शेवटी इथे होता झाडांच्या बॉर्डरने मस्त भारताचा नकाशा बनवलेला होता आणि प्रत्येक राज्य हे वेगवेगळ्या कलरच्या झाडांनी असं डिवाइड केलेलं होतं. तर मस्त छान होतं. मस्त फोटो वगैरे काढले नंतर. आणि आता इथे होतं एक मोठा नाव वगैरे होतं, तिथे पण मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि आता आम्ही परत जायला निघालो. आणि अशा प्रकारे आमचं पूर्ण गार्डन फिरून झालेलं होतं आणि आता आम्ही नेक्स्ट पॉईंटकडे जायला निघालो. पण त्यासाठी आम्हाला एवढं फिरून जायचं होतं, तर इथे देखील बाकीचे पॉईंट्स होते जे की आता बंद होतं. तर यानंतर आम्हाला मेज गार्डन करायचं होतं कारण ते जवळच होतं, पण आमचे बाकीचे दुसरे तिकीट्स जे होते ते राहिलेले होते. मग आम्ही आधीच ठरवलं की आधी आपले तिकीट्सचे जे पॉईंट आहेत ते करून घेऊ आणि आम्ही आता निघालो बसमध्ये. आम्हाला दुसऱ्या पॉईंटला जायचं होतं, तर कॅक्टस गार्डन. त्यासाठी आम्ही बस घेतली आणि त्यानंतर परत एका ठिकाणाहून आपल्याला गाडी बदलून घ्यायची असते आणि आम्ही कॅक्टस गार्डनला पोहोचलो. आज का टिकट कल चलता है क्या? डेट वाइज 6 बजे चल रहा था ना स्टैचू? हाँ स्टैचू 6 बजे तक चालू होता, 5 से 6 का स्लॉट रहता. तर हा पॉईंट देखील छान होता, पण बरेच जण हा पॉईंट बघणं प्रेफर नाही करत कारण कॅक्टस बघण्यात कदाचित कोणाला इंटरेस्ट नसतो. पण रेग्युलरपेक्षा काहीतरी वेगळं बघणं खरंच छान वाटतं. तर आम्ही इतक्या व्हरायटी बघितल्या कॅक्टसच्या आणि कॅक्टसही एवढे सुंदर असतात हे मला आज कळालं. आणि इथे खूप व्हरायटी होती, त्यापैकी बऱ्याच व्हरायटी मी तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करते, पण इथे त्यात खूप टाईमपास होऊ शकतो, पण तरी जेवढं होईल तेवढं मी दाखवते. तर इथे पूर्ण याच्या म्हणजे नर्सरी टाईप होतं आणि त्याच्या सगळ्या आजूबाजूने असे किचन टाईप केलेलं होतं आणि तिथे दोघं साईडने ते वेगवेगळ्या टाईपचे कॅक्टस होते आणि त्यांचे नावं देखील मेन्शन होते. बाकी सगळं देखील त्यांची इन्फॉर्मेशन देखील होती. तर जे बॉटनी स्पेशल असेल ज्यांचं, त्यांना खरंच हे खूप इंटरेस्टिंग वाटू शकतं आणि आपण देखील आपल्यालाही दिसायला छानच दिसतात ते, पण त्यांच्यासाठी खरंच स्पेशल म्हणजे एवढी व्हरायटी बघायला मिळेल तर त्यांना खरंच चांगलं वाटेल. पण आपल्यासाठी खरंच छान होतं कारण एवढ्या टाईपचे कॅक्टस आणि काही तर खूप सुंदर सुंदर कॅक्टस होते, तर ते खूप सुंदर होते दिसायला. आणि इथे एक स्पेशल झाड होतं जे की मला खूप आवडलं. बऱ्याच वेळेस आपण कार्टूनमध्ये बघतो बघा, ते झाड होतं हे. तर हे काय होतं त्याचं नाव वगैरे नाही माहिती, पण खरंच छान होतं. आणि मला खरंच ते कार्टूनमध्ये जे झाडं दाखवतात, कारण ते स्टेमपासून तर लिव्सपर्यंत सगळं पूर्ण ग्रीन असतं, तर तसंच मला वाटत होतं. आणि हे होते खूप सुंदर असे कॅक्टस आणि हे सगळे वेगवेगळे आहेत, तर आपल्याला सेम सेम वाटू शकतात, पण त्यांचे नाव देखील तिथे मेन्शन होते.
आणि आता फायनली बाहेर आल्यानंतर हा आहे पूर्ण तिथल्या पॉईंटचा व्ह्यू. आणि आता आम्ही आजूबाजू थोडे चक्कर मारणार आहोत. आणि इथून एकदम छान अशी दिसते ही नर्मदा नदी, कारण इथला पूर्ण एरिया हा याच नदीच्या आजूबाजूचा एरिया आहे. तर सगळे पॉईंट्स या नदीच्या आजूबाजूलाच बनवलेले आहेत. आम्ही आता जरा आजूबाजूचा सगळा एरिया फिरून आलो आणि जरा आता सेल्फी पॉईंटवर जरा फोटो वगैरे काढले. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बटरफ्लाय गार्डनला. आणि इथे बटरफ्लाय वगैरे तर म्हणजे होते, पण असं खूप वेगळे काही नव्हते. तर आपण नॉर्मल अशा गार्डनमध्ये गेलो तर जेवढे बटरफ्लायज असतात तेवढेच होते. तर किंवा कदाचित बटरफ्लायजला थोडी शांतता लागते आणि इथे खूप गलबला होता, त्याच्यामुळे ते कदाचित उडून गेले असतील. पण आम्हाला थोडेफार 2-4 दिसले आणि तेवढे बरेच झाले. आणि इथूनही सेम नदीचा व्ह्यू देखील होता. आणि आता आम्हाला बटरफ्लाय वगैरे तर काही दिसत नव्हते, तर आमच्याच 2 बटरफ्लायचा व्हिडिओ मी काढला. आणि कदाचित मला बघायला आले आणि माझा एकही व्हिडिओ काढला नाही असं म्हणून ते बटरफ्लायजही आता बाहेर यायला लागले आणि आम्ही त्यांचाही व्हिडिओ काढला. आणि अशा प्रकारे आमचा हा पॉईंट कंप्लीट झाला बटरफ्लायचा व्हिडिओ काढून. आणि आता आम्ही परत निघालो. इकडूनच जाऊ ना असं बाहेर. आणि आता आम्ही बाहेर बसची वाट बघत बसलो होतो. तेवढ्यात आम्हाला पुढे काय आहे ते बघायचं होतं. कॅक्टस टेल काय आहे? आणि आता मी इथली देखील जरा शहानिशा करून घेतली. तर इथे देखील गार्डन बनवायचं काम चाललेलं आहे त्यांचं. आणि मग आमची बस आली आणि आता पुढे जाण्यासाठी निघालो. आणि कॅक्टस गार्डनपासूनच्या बसने आम्हाला गोरा पार्किंगपर्यंत सोडलं. आणि गोरा पार्किंगपासून आम्ही घेतली स्टॅच्यू ऑफ युनिटीची बस. आणि तिथून आम्ही आलो आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला. मध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणतेही फूड वगैरे अवेलेबल नसतं, त्यामुळे आम्ही आधी नाश्ता केला बाहेर पार्किंगमध्ये. आपल्याला सगळे फूड स्टॉल असतात. आणि तिथून मग आता आम्ही मध्ये आलो. आणि इथून देखील स्टॅच्यूपर्यंत बरंच अंतर आपल्याला चालून जायचं असतं. आत्ताच मगाशी आम्ही भरपूर खाऊन वगैरे झाला आहे, त्यामुळे जर एनर्जी आली होती. पण दिवसभर फिरल्याने जरा अवतार आमचा बराच खराब झालेला होता. त्याचा आवडता आयटम या. इकडचं बंद केलं. तर इथे सगळं काही छान बनवलेलं आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचा पुतळा. तर आपल्याला सगळ्यांना आता माहितीच आहे, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे. आणि 597 फूट उंचीचा हा पुतळा जगातील सर्वात मोठा म्हणजे उंच पुतळा आहे. आणि गुजरातमध्ये नर्मदा धरणाच्या एका बेटावर हा बांधलेला आहे. तर आम्ही लिफ्टच्या साह्याने आता वरती आलेलो आहोत. पण आता आम्ही फर्स्ट स्टेजला आहोत. आता इथूनही आपल्याला वरती जायचं आहे. आणि मग आपण पुतळ्याच्या पायाजवळ येऊ. आणि आता आम्ही आलेलो आहोत. तर कोणी काहीही पाहायला येऊ, तर मुलांचं मात्र काहीतरी त्यांचं वेगळंच चाललेलं असतं. आणि इथे बघा आमचं काय चाललंय. तर इकडे आजूबाजू सगळीकडे नर्मदा नदी आहे. आणि मध्ये जो बेट होतं तर साधू नावाचं बेट आहे. आणि त्याच्यावर पूर्ण पुतळ्याचं काम झालेलं आहे. आणि आजूबाजूने सगळीकडे मग पाणी आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसतं. आता इथलं तिकीट घेताना 2 टाईपचे तिकीट्स असतात, एक गॅलरी व्ह्यू तिकीट आणि एक नॉर्मल तिकीट. तर गॅलरी व्ह्यूसाठी आपल्याला पुतळ्याच्या आतूनच एक लिफ्ट असते आणि इथून ती लिफ्ट असते. तर मी एक फटीतून पाहते आहे, तर ती इथूनच अशी प्रकारे जाळी दिसते आहे अशी वगैरे वरती नेली जाते. आणि पुतळ्याची जी वरती शॉल आहे तर तिथून आपल्याला नेट मधून बाहेरचा व्ह्यू दाखवला जातो आणि त्यालाच गॅलरी व्ह्यू असं म्हणतात. तर बरेच जणांनी प्रेफर नव्हतं केलं, त्यामुळे आम्हीही काही घेतलं नाही ते तिकीट. आम्ही देखील नॉर्मल तिकीट घेतलं होतं. तर इथे क्रूज वगैरे देखील आहेत. आणि आपण जे मगाशी कॅक्टस गार्डनला गेलो होतो, तर इथे जे स्टॅच्यू ऑफ युनिटी नाव दिसतं आहे, तर तिथे आपण गेलो होतो. तर सगळे पॉईंट्स हे आपले
पूर्ण रिव्हरच्या आजूबाजू आहेत आणि फक्त अलीकडे आणि पलीकडे असे आहेत. तर स्टॅच्यूच्या पलीकडे आपण तेव्हा गेलेलो होतो, पण इथे मध्ये रिव्हर असल्याने आपल्याला ब्रिजवरून थोडं फिरून जावं लागतं आणि सगळे पॉईंट्स त्या आजूबाजूच आहेत त्यामुळे, आणि छान रिव्हर दिसते, मस्त आहे. आणि आता आम्ही आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी फिरून आलो आहोत. खाली काय आहे, वरती काय आहे, आम्ही पूर्ण एरिया पाहून आलो. आणि इथे थोडं रात्री जर गेलं तर सायंकाळी तुम्ही हा स्टॅच्यूचा पॉईंट करा, कारण इथे रात्री मस्त छान लाईटिंग लावलेली असते आणि खूप सुंदर दिसतं. आणि रात्रीच्या वेळेस लेझर शो देखील असतो. तर आता सगळ्यांना बाहेर काढता आहेत, तर आपल्याला आपण जिथे बस होती थांबलेली तिथूनच आपल्याला लेझर शो पाहायचा आहे. पण ज्यांनी ऑनलाईन तिकीट्स बाय केलेले असतात त्यांना इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, पण खूप लिमिटेड अरेंजमेंट असल्याने ज्यांनी फक्त ऑनलाईन तिकीट्स बुक केलेले आहेत तर त्यांना इथे बसू देतात, आणि बाकी सगळ्यांना ज्यांनी विंडोमधून तिकीट्स घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना बस स्टॉपच्या इथे जाऊन बसावं लागतं लेझर शो पाहण्यासाठी. तर 6 वाजेपर्यंत बाकी सगळे पॉईंट्स हे बंद होतात. त्याच्यामुळे तुम्ही आधी सगळे दिवसभरात जेवढे काही तुम्ही तिकीट्स घेतले असतील तेवढे सगळे पॉईंट्स करून मग सायंकाळी स्टॅच्यूचा पॉईंट करा, कारण मग तुम्हाला स्टॅच्यू पाहिल्यानंतर लगेच तुम्हाला लेझर शो देखील करता येईल, कारण 8 वाजता लेझर शो असतो. तुम्ही 6ला जर एंट्री घेऊन मग केला तर मग तुम्हाला करता येईल. आणि लगेच आम्ही तिकडे गेलो आणि लेझर शो देखील सुरू झाला. त्यानंतर आम्ही लेझर शो बघितला आणि सगळ्यानंतर तिथूनच आपल्याला बस घ्यायची असते. तर लगेच लेझर शो संपल्यानंतर आम्ही बस घेतली आणि आमच्या इथे गेलो, फ्रेशन अप झाऊन लगेच डिनरला गेलो, आणि असा होता आजचा हा दिवस.